महाराष्ट्राच्या राजकारणात रोज खळबळ उडवून देणाऱ्या घटना समोर येत असतानाच आता शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे। त्यानंतर पुण्यातील लवासा प्रकल्पाप्रकरणी शरद पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी योग्य कशी आणि सीबीआय चौकशीचे आदेश देण्याचे न्यायालयाला अधिकार आहेत का अशी विचारणा उच्च न्यायालयानं बुधवारी याचिकाकर्त्यांना केली। तसेच त्या संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे दाखले देण्यास सांगितले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या आदेशाचा आधार घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे ते दाखले न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या। त्या दाखल्यांच्या आधारे तुमचे प्रकरण कसे सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी योग्य आहे ते पटवून द्या, असंही मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं नाशिक स्थित याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांना सांगितले आहे आणि त्यानंतर जाधव यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे। त्यांची ती मागणी न्यायालयानं मान्य केली आहे। पुण्यातील लवासा प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कुटुंबियांविरोधात सीबीआय मार्फत कारवाईचे आदेश द्या अशी मागणी करणारी फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका जाधव यांनी केली होती। वास्तविक लवासा हिल स्टेशन प्रकल्पाबाबत याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप तत्वतः खरे असले तरीही त्यांनी त्याला आव्हान देण्यास बराच उशीर केल्याचे निरीक्षण नोंदवत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 26 फेब्रुवारी 2022 रोजी लवासा प्रकल्पाविरोधातील जाधव यांची मूळ याचिका निकाली काढली होती। लवासा प्रकल्पाबाबत केलेले आरोप योग्य असले तरीही कायद्यात केलेले बदलही बेकायदेशीर असल्याचे म्हणता येणार नाही। याचिकाकर्त्यांच्या आरोपानुसार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होते हे स्पष्ट दिसते। तसेच या प्रकल्पासाठी रीतसर निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक होते, तसे न केल्याचे अधोरेखित होत असल्याचे खंडपीठाने निकालात स्पष्ट केले होते। या निकालातील निष्कर्षाचा आधार घेऊन शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह लवासा प्रकरणाशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश देण्याच्या मागणीसाठी जाधव यांनी नवी फौजदारी स्वरूपाची जनहित याचिका केलेली आहे आणि आता त्यामुळे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे अडचणीत येतात का? न्यायालय यावर काय निर्णय घेतं आणि या प्रकरणाचा पुन्हा एकदा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे राज्यामध्ये धनंजय मुंडे यांचं प्रकरण गाजत आहे, वाल्मिक कराड यांचं प्रकरण गाजत आहे, करुणा मुंडे चर्चेमध्ये आहेत आणि त्यानंतर आता शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे ठाकरेंना धक्का देत महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर राबवणार असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घटना, खळबळजनक घटना घडताना दिसत आहेत। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत सविस्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।